जिथे सुहास पवार हे मैदान त्याला एक आपण पुन्हा एकदा मैदानाकडे पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती करतोय आक्रमण एक टमटम एक कंटेनर तीन टमटम आणि षटकदम टपक टमटम टपक टमटम टपक टमटम पहिल्या चेंडूवरतीच चित्र स्पष्ट करतोय त्याला माहिती आहे की या मेन गोलंदाज आणि या व्यासपीठाच्या दिशेने यायचे गायकवाड सर यावेळेस रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता सुशांत मोकल फलंदाज चुकला विकेट कीपर देखील चुकला आणि थर्ड मॅनचा फिल्डर गोलंदाज सज्ज आहे यावेळेस फटका मिस टायमिंग आहे इथे मात्र सुशांत मुकुल बॅक टू पॅव्हलियन जातोय मी सांगितलं याला का मात्र एक्सप्रेस म्हणून ओळखल्या डीजे घेतले गेले स्ट्राईकला असेल रोहित यावेळेस शॉर्ट चेंडू होता स्क्वेअर लेगच्या दिशेने घेतलेला फटका चेंडू थांबणार नाही चेंडू निघून जातोय बंदूकच्या वेगाने धन 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 बघायची आपल्याला आठवण करून दिली कारण वीरेंद्र सेहवागने आपली लाईफ मध्ये सुरुवात करताना 4 धावेनेच मात्र केले गेले इथे मात्र एक वेगावरती स्वार होणारा चेंडू उजव्या हाताने यावेळेचा चेंडू बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला इथे मात्र पाहिलंच फायनलच्या क्षेत्ररक्षक मिस फील्ड करतोय चेंडू जाईल सीमारेषे पुढे 22चा इशारा पंचांचा यावेळेस मात्र पंचांकडे अपील केली जाते अपील फक्त तुम्ही दोनच ठिकाणी या गोलंदाज यावेळेस मात्र बघा काय चेंडू टाकला गेला होता यॉर्क लाईनचा चेंडू मात्र इथे टाकला गेला होता यावेळेस शॉर्ट चेंडू होता एक चांगला फटका क्षेत्ररक्षक नाहीये कारण मी सांगेल बाहुबलीचा टप्पा गोलंदाज अक्षय पवारचा जर चुकला टप्पा बाहुबलीचा येतो बॅटतून 6 धावाचा फटका 6 धावाचा फटका 6 धावाचा फटका यावेळेस काय फटका आहे सासूमेली खोकून खोकून सासूमेली खोकून खोकून फलंदाज फटका मारतो एकदम वाकून 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 यावेळेस चेंडूला बना दिया रेल निकाल दिया तेल गेंद को भेज दिया तारामंडल में 6 कॅचेस द विन द मॅचेस म्हणतात दरम्यान यावेळी चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय पुढचा फटका इथे पाहिलं भिरकाला चेंडूला लॉंग ऑनला येतोय आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षट यावेळेस पुन्हा एकदा प्रसाद पाटील ऑन फायर येतोय षडगार 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 यावेळेस पुन्हा एकदा काय बघायला भेटतंय बघा पुण्याचा बाप्पा दगडूशेठ पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतले सीमारेषेची भेट यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक चांगला फटका आपल्याला बघायला भेटतोय कारण वाकड्या तिकड्या बाबडीचा हिरवा हिरवा पाला वाकड्या तिकड्या बाबडीचा हिरवा हिरवा यावेळेस मात्र काय चेंडू आहे बघा यॉर्कर लाईन म्हणजे व्हाईटचा यॉर्कर मात्र विजयने टाकला होता सर विजय देखील एक मात्रांमध्ये मात्र काही मागे वळून पाहिलं नाही सर प्रसाद पाटील नावाचं वादळ या ठिकाणी आलं होतं आज फेब्रुवारी महिन्यात षडगार मारले त्याच्यासाठी 500 रुपयाचे प्राइज होते ते प्रसाद पाटील आपला प्राइज घेऊन जायचे पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी रिव्हर्स सुंदर फटका इथे आपण पाहायला मिळतो चेंडू की जात आहे या ठिकाणी मात्र डीप कव्हर पॉइंट मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे एक सुंदर फटका चौकार
केले गेले सर. पुढचा चेंडू रिव्हर्सिव पॉवरफुल फटका आणखीन एक मोठा फटका पे पंच दर्शक या ठिकाणी शानदार गगनभेदी गगनचुंबी षटकार. मैदानाकडे पंचांच्या उजवीकडून यावी फटका चांगला आहे. शेतेशे चेंडूवर येते इथे मात्र तुम्ही पाहिलं अलगद झेल घेतला गेला एक जाळं विणलं गेलं होतं. जसे कोळी बांधव एक जाळं विणतात ना मच्छी पकडण्यासाठी तसं जाळं विणलं. या विरोचेतून पुढचा चेंडूला भिरकावलाय. आमच्या अतिथी कक्षामध्ये पाहुण्यांचं स्वागत करणारा हा फटका गगनभेदी गगनचुंबी षटकार. धावांचं योगदान त्यांनी दिले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्टेड इथे मात्र पुन्हा एकदा सी माळीच्या पलीकडे येतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आलेला आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. धावसंख्या मात्र तब्बल पोहोचते ती 2 षटक संपल्यानंतर 30 पाहुण्यासाठी रजनी स्पर्धा. वळी आपण मैदानाकडे गोलंदाज यावी प्रसाद या ठिकाणी मात्र पाहिला चेंडू संच उजवीकडून डाव्या हाताने या ठिकाणी मात्र फटका चांगला आहे. वायडिश लॉंग ऑन सी माझ्या बॅटरच्या बॅट मधून एक सुंदर गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. यावी चेंडूला पुढे सर्जन खेळण्याचा पद्धत आहे ते पाहायला मिळेल. शेताच्या चेंडू येतोय वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला अडवला गेला. दुसरी धाव घ्यायची होती. दुसरी धाव यष्टीच्या दिशेने फेकी केली तो पण तो सुरेख रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळाली. लाजवाब पुढचा चेंडू या ठिकाणी लॉफ्टेड शॉट लॉंग ऑन मधून येतोय आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. बदलतो गोलंदाज पंचांच्या उजवीकडून या ठिकाणी सुहास परचा जबरदस्त टोलेजंग फटका डीप स्कोरलेला आला. गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. वळ्या मैदानाकडे पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा लॉफ्टेड चेंडू जाईल लॉंग ऑफला येतोय आणखीन एक मस्त फटका तब्बल षटकार 6 धावा. समालोचन करताना महाराष्ट्रामध्ये मी पाहिलं गेले. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. जमिला सर्व चेंडू गेला. वाडिश लॉंग क्षेत्रामध्ये शेतीचे चेंडू येतोय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न इथे आपण पाहणार आहोत. स्ट्राईक मात्र सुहास परला मिळेल पण तो विजय मात्र धावची चरबने बाजू याला म्हणतात क्रिकेट मधली आत्महत्या. सरांनी आपल्या त्याबद्दल बोलूया. आपण मैदानाकडे जाऊया. यावी चेंडू हवेतून खेळलाय. वाडिश लॉंगला एक सुंदर फटका षटकार 6 धावांचं योगदान इथे मिळतंय. तिच्याच्या धावसंख्या जाऊन पोहोचतोय तो यावी सुहास पवार आणि आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलले. येणारे चेंडू बाकी आहेत ते 4 धावांची फक्त गरज आहे आणि बांगला सचिव धावसंख्या सुहास पवार आणि या ठिकाणी मात्र विजयी फटका सुहास पवारच्या बॅट मधून 53 धावांची लाजवाब खेळी सुहास पवारांनी येथे साकारली आणि या ठिकाणी मात्र विक्रांत 11 संघ हा बंडाबोई संघाचा पराभव करून अंतिम फेरीमध्ये दाखवतोय. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सुहास पवार आपण एक जबरदस्त खेळाडू का आहोत हे या ठिकाणी त्यांनी दाखवून ठेवले आणि या सामन्याचा मानकरी अर्थात नो डाऊट सुहास पवार ज्याने तब्बल आपण पाहिलं 53चं योगदान दिले. षटकारांची बरसात केली. तर प्लीज दोन्ही संघाच्या खेळाडूंनी इथे यायचे. काय द्यायचं बोल. प्राइस द्यायचं सुहास पवार 1000 विजय सुहास